वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाते, मात्र अनेक वाहनधारक हा दंड भरतच नाहीत. यामुळे प्रलंबित दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं शनिवारी झालेल्या लोक अदालतीमध्ये 10,000 प्रकरणं मिटवण्यासाठी ठेवली होती. यामध्ये मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवरील 328 प्रकरणांचा समावेश होता. त्यापैकी 42 प्रकरणांमध्ये तडजोड होऊन 90,300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अन्य प्रकरणांमध्ये 2,13,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान गेल्या 10 दिवसांमध्ये शहर वाहतूक नियंत्रण शाखेमध्ये प्रत्यक्ष येऊन त्याचबरोबर ई-चलनाद्वारे वाहनधारकांनी 18,81,900 रुपयांचा दंड भरला. जिल्ह्यातील एकूण 9,774 प्रकरणं निकाली काढत 65,58,000 रुपयांचा दंड लोक अदालतीच्या माध्यमातून वसूल झाला असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली आहे. दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण झालेल्या ज्या वाहतूक केसेस आहेत त्यामध्ये 9,774 केसेसचा दंड या लोक अदालतच्या माध्यमातून वसूल करण्यात आलेला आहे. हा साधारण 65,58,000 रुपये हा दंड यामध्ये झालेला आहे. तसेच यामध्ये एकूण जे शहर वाहतूक शाखेचा जो दंड आहे तो 18,81,000 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणे 42 खटले निकाली झालेले आहेत. तसे इतर महत्त्वाच्या हेडखाली सुद्धा दंड वसूल झालेला आहे. यामध्ये एका दिवसामध्ये 2,13,000 दंड त्या 9 डिसेंबर रोजी वसूल झालेला आहे. पण एकूण जो दंड आहे या लोक अदालतच्या माध्यमातून हा कोल्हापूर जिल्ह्याचा 67,71,800 रुपये हा दंड झालेला आहे. इथून पुढे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आणि वाहतुकीचं जे दंड आहे त्याचे रकमेत जास्त दंड असल्यामुळं वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.